जसा तुमचा भुंगा मध गोळा करतो सगळ्या ह्याच्यातला फुलांमधला, तर तसं समाजातील चांगल्या गोष्टी आपण एकत्र कराव्या आणि त्या लोकांना द्याव्या. त्याच्यातून भ्रमरी नाव आम्हाला सुचलं. नमस्कार नाशिककर, आज आपल्या इंकी न्यूज मध्ये पुन्हा एकदा आपलं स्वागत. दैनिक भ्रमर हे नाव आपण सर्वांनी ऐकलेलं आहे आणि आपल्यासाठी सुपरिचित आहे. खरं तर सकाळ झाली त्यानंतर दुपारचा जो पेपर येतो तो म्हणजे दैनिक भ्रमर आणि उत्तर महाराष्ट्रात दैनिक भ्रमर हे सायन्स दैनिक म्हणून प्रसिद्ध आहे. या सायन्स दैनिकाचे संपादक श्री चंद्रजी शाह हे आज आपल्या समोर जोडले गेले आहेत. खरं तर आज आपल्याला मुलाखतीचा एक प्रत्यय म्हणजे असा की शाह सरांचा अमृत महोत्सवी वाढदिवस आहे आणि त्यानिमित्तच आज आपण मुलाखत घेण्याचं ठरवलं. त्यानिमित्त त्यांना आमंत्रित केलं. सर नमस्कार. नमस्कार. भाऊ, दैनिक भ्रमरची सुरुवात कशी झाली आणि आपण त्याला गती कशी? थोडासा गमतीदार इतिहास आहे. म्हणजे मी शाळेमध्ये असताना केवळ लिखाणाची हौस, त्या हौसेतून एक मोठा स्वतःचा व्यवसाय निर्माण होईल अशी कधी कल्पना नव्हती. मी 10वी मध्ये असताना आमच्या काही मित्रांमध्ये चर्चा करता करता आणि वाचनाची आवड असल्यामुळे आपलंही स्वतःच काहीतरी वर्तमानपत्र असावं या भूमिकेतून, कारण आपण लिहिलेलं हे छापलेच जाईल याची खात्री नसायची आणि म्हणून 1 जानेवारी 1969 मी 10वी मध्ये असताना पाक्षिक भ्रमर म्हणून आम्ही सुरू केलं. आणि अतिशय आनंद असा वाटला की सुरुवातीला आम्हाला काहीही फारसं ज्ञान नव्हतं, केवळ हौस होती. त्या हौसेपोटी सुरू केलं आणि मग पाक्षिक करता करता 1 वर्षभर त्याला अतिशय चांगला प्रतिसाद लोकांचा मिळाला आणि म्हणून आम्ही मग त्याची 1 वर्षानंतर त्याची थोडीशी पानं वाढवली आणि 1971 आम्ही त्याचा साप्ताहिक केला. आणि जसा आपल्या पाक्षिकाचं उद्घाटन तात्यासाहेब शिरवाडकरांनी केलं तसं साप्ताहिक भ्रमरचं उद्घाटन हे दलित नेते दादासाहेब गायकवाडांनी त्या काळामध्ये केलं. त्यावेळेला ते खासदार होते आणि दलितांचे सगळ्यात मोठे नेते बाबासाहेबांच्या नंतर ते होते. त्यांना राज्यामध्ये काही देशामध्ये अतिशय मानणारा वर्ग हा खूप मोठा आजही आहे. आणि हे सगळं करताना 71 साली आम्ही साप्ताहिक केलं आणि आपल्या सगळ्या लोकांना कदाचित आठवत असेल 71 सालामध्ये भारत आणि पाकिस्तानचं युद्ध चालू होतं आणि या युद्धाच्या काळामध्ये संबंध देशामध्ये अशी परिस्थिती होती की जी मोठी आणि महत्वाची शहरं होती त्या शहरांमध्ये संध्याकाळी ब्लॅकआउट केले जायचं, म्हणजे कुठेही उजेड दिसता कामा नये. आणि नाशिक हे अतिशय महत्वाचं क्षेत्र आहे. तीर्थक्षेत्र म्हणून जसं आहे तसं संरक्षणाच्या अँगलने सुद्धा खूप महत्वाचा विषय आहे. आपल्याकडे वीजचा कारखाना आहे, नोटांचा प्रेस आहे, आर्टिलरीचं सेंटर आहे. या सगळ्यांना धोका असेल असं गृहीत धरून त्यावेळेला सरकारने या सगळ्या नाशिक जिल्ह्याच्या परिसरामध्ये ब्लॅकआउट जाहीर केलेला होता. आणि या युद्धाच्या काळामध्ये त्यावेळेला रेडिओ शिवाय कुठलाही इतर साधन नव्हतं दिवसभर लोकांना काही कळायला. म्हणजे सकाळी एकदा दैनिक निघून गेली की लोकांना युद्धाचे काहीही समजत नव्हतं. आणि हीच गोष्ट लक्षात आल्यानंतर ती प्रयोग म्हणून 1971 साली संध्याकाळच्या वेळेला आम्ही एक छोटा अंक काढणं सुरू केलं आणि केवळ 5 नव्या पैशामध्ये तो आम्ही अंधारात विकत होतो. तेव्हा काही विकणारा कोणीतरी विक्रेताही नसायचा. आम्ही माझे भाऊ किंवा आपले मित्र असे घेऊन गावामध्ये आम्ही विकायचो. आणि आश्चर्य असं वाटलं की त्या काळामध्ये लोकांना या युद्धामध्ये काय चालू आहे, काय झालं याची उत्सुकता प्रचंड असायची. आणि म्हणून त्यावेळेला सुद्धा 15-20 हजार अंक आमचे त्यावेळेला कंप्लीट जातात. आणि केवळ या कल्पनेतून लक्षात आलं की नाशिकला सायन्स दैनिकाची गरज आहे. आणि म्हणून आपण 5 मे 1973 हे सायन्स दैनिक आपण या ठिकाणी सुरू केलं. सुरुवातीला अति छोट्या अवस्थेमध्ये होतो आणि
ते हळूहळू जसं जसं लोकांचा प्रतिसाद मिळत गेला, हितचिंतकांचा प्रतिसाद मिळाला, तसं तसं वाढत गेलं. परंतु सुरुवातीचा जो भाग आहे तो मुद्दा मी लोकांना आनंदाने सांगतो की कुठलीही पार्श्वभूमी घराची नाही. घरामध्ये पत्रकारितेमध्ये प्रिंटिंगच्या क्षेत्रामध्ये कोणी नाही. आर्थिक परिस्थिती सुद्धा जेमतेम होती. हे धाडस केवळ त्या हौसेच्या मुळामुळे आपण केलं होतं. मग आता हे रोजचा अंक काढणं तसं अडचणीचं आर्थिकदृष्ट्या मोठं होतं. आमचा काही प्रेस नव्हता, ऑफिस नव्हतं, काहीच नव्हतं. माझ्याकडे तर त्यावेळेला स्टाफ म्हणजे फक्त एक शिपाई आणि माझे 4-5 मित्र, ज्यांचा उल्लेख मला आनंदाने नेहमी करावासा वाटतो. ज्याच्यामध्ये सुरेश भटेवार असतील, प्रकाश अकोलकर असतील, प्रमोद भार्गवे असतील, प्रकाश जोशी असतील, सुरेश अवधूत असतील, असे आम्ही 5-6 मित्र एकत्र होतो. आणि पूर्वी जसे ब्रह्मवृंद दिवस वाटून घ्यायचे, वार वाटून घ्यायचे, त्या पद्धतीने आम्ही आमच्या दैनिकाचे वार वाटून घेतलेले होते. आम्ही दररोज एक जण त्या दैनिकाचा अंक काढत होतो. कारण त्या काळात काही कोणाला संपादकीय विभागाच्या लोकांना द्यायला पैसे आमच्याकडे नसायचे. आणि अशा मित्रांच्या सहकार्याने सुरू झालेलं हे दैनिक होतं. आणि मग ते हळूहळू लोकांचा प्रतिसाद प्रचंड मिळत गेला. त्यामुळे मग जाहिरातीचा फ्लो फ्लो वाढला. लोकांना अंकाची विक्री वाढली. हळूहळू शहराच्या इथे जिल्ह्यात जायला लागलं. आणि मग त्याच्यामुळे मग तो कामाचा व्याप वाढत ते अतिशय चांगल्या पद्धतीने मग आज आपण जवळपास मोठ्या दैनिकाच्या आकाराची 6 पानांचा अंक काढतो. पण त्या काळात अडचणीचा जर विचार केला तर आम्ही आजचा अंक काढायला सुद्धा कागदाला सुद्धा पैसे नसायचे. कागद एवढ्या पुरते पैसे कुठून तरी घ्यायचे आणि अंक रोजच्या रोज काढायचा. कारण दुसऱ्याच्या प्रेसमध्ये छापायला लागायचं. आणि हे सगळं करताना लोकांचा सपोर्ट हा एकमेव भाग होता. आणि मग मी बघायला सांगितल्याप्रमाणे मग शिक्षणाला बाजूला ठेवून आम्ही तर सगळ्यांचं कॉन्सन्ट्रेशन लक्ष आम्ही इकडे केंद्रित केलेलो. सर, आपण जर बघितलं का भ्रमर हे नाव आपल्याला कसं आपण सांगितलं सुरुवातीला एकतर माझ्यावर मोठा पगडा आचार्य यात्रेचा होता. मी सांगितलं ना मला वाचनाचा आवड लागली की मुख्य त्यावेळेला मराठा नावाचं दैनिक होतं जे आचार्य यात्रेचं होतं. आणि त्यांचा प्रचंड व्यासंग, त्यांचं सगळ्या क्षेत्रात मोठं नाव होतं. पण मराठा दैनिकाच्या अग्रलेखामुळे मला माझी भाषा चांगली करता आली. आणि मग त्याच्यातूनच असे विचार आले की आपल्याला जर वर्तमानपत्र काढायचं असेल तर कुठल्या पद्धतीने असावं, त्याला काहीतरी थीम असली पाहिजे. आणि म्हणून आपण असं ठरवलं की समाजातल्या चांगल्या गोष्टी शोधून, जसा तुमचा भुंगा मध गोळा करतो सगळ्या ह्याच्यातला फुलांमधला, तर तसं समाजातल्या चांगल्या गोष्टी आपण एकत्र कराव्या आणि त्या लोकांना द्याव्या. त्याच्यातून भ्रमर हे नाव आम्हाला सुचलं. ज्यावेळेस आपण पेपर काढला, भ्रमर काढला, त्यावेळेस कुटुंबियांना कळालं, आई वडिलांना कळालं, त्यावेळेस त्यांची प्रतिसाद कसा होता? निश्चितपणे सुरुवातीला लोकांना कळत नव्हतं आणि त्यांचं आश्चर्य वाटत होतं की हे सगळं कसं होणार. आश्चर्य म्हणण्याच्या भीती पण वाटत होती. पण तरीही माझ्या आई वडिलांनी, माझ्या बहीण भावांनी याला चांगला सपोर्ट केला. कोणीही विरोध नाही केला. फक्त प्रत्येकाला शंका होती का हा धाडस करतो आहे, हे कितीपट टिकेल. म्हणजे हेच नाही तर मी सुरुवातीला सांगितलं ना की जेव्हा सुरुवातीला मी पाक्षिक काढलं तेव्हा मला चेष्टेने लोक हाफ पॅन्ट मधला संपादक असंच म्हणत होतं. कारण मी शाळेत जात होतो. त्याच्यामुळे लोकांना विश्वास वाटत नव्हता की हा मुलगा काय करेल आणि वर्तमानपत्र खरंच चालेल का, किंवा लोक ते वाचतील का, ते टिकेल का. पण काही वर्षानंतर मात्र लोकांचा तो आत्मविश्वास निश्चितपणे चांगला वाढलेला आपल्याला बघायला. ज्यावेळेस आपण भ्रमर दैनिक सुरू केलं त्याच्यानंतर पुढे जात आपण असं विचार केला होता का माझा हे दैनिक पुढे 50 वर्ष, पुढे 100 वर्ष अशा कालावधीत जाऊ शकतं किंवा त्यासाठी प्रयत्न करावा लागतील? पहिली गोष्ट नाही की ज्या अवस्थेत ते सुरू केलं, म्हणजे सुरुवातीचे मला 15-20 वर्ष म्हणजे प्रत्येक दिवसाला वेगळ्या संकटाला सामोरं जायला लागेल. आणि कुठला संकट कधी आर्थिक संकट असं नाही तर प्रत्येक गोष्ट सुद्धा मी अशी शिकलो, ते काम करता करता शिकलो. कारण मला काही प्रेस ऍक्ट कळत नव्हता, मला काही कायदा माहीत नव्हता, मला काही कामाची पद्धती माहिती नव्हती. आणि एक तर ज्यावेळेला आपण सुरू केलं त्यावेळेला आत्तासारखं कॉम्प्युटरायझेशन झालेलं नव्हतं, ऑब्जेक्टची स्टाईल नव्हती. आम्ही ते हाताने जुळवल्याला खेळ्याने जुळवण्याचा
त्याला हँड कंपोज म्हणायचे, हो. त्या हँड कंपोज मध्ये सुरू केलेलं आहे. पण त्याच्यामुळे रोज काय नवीन संकट येईल आणि नवीन कुठल्या नियमांना तरुण द्यावं लागेल याचा काही भरोसा नसायचा. आणि आर्थिक तोंडात देता देता मात्र आमचे रोज हाल व्हायचे. पण हळूहळू ते बदलत गेलं आणि मग हळूहळू मग आम्हाला काही लोकांची साथ चांगली मिळत गेली आणि ती साथ आधी चांगली आपल्याला मिळते. आपण 50 वर्ष दैनिकाला झाले, या काळात आपल्याला असा अभिमानाचा क्षण कोणता आला? की अभिमानाच्या गोष्टी करण्यापेक्षा काही वेगळे अनुभव मला फार आलेले आहेत. तुम्ही सुरुवातीला सांगितलं ना की पत्रकारितेला प्रेस अँड रजिस्ट्रेशन ऍक्ट काय आहे, किंवा तुम्ही एखादी गोष्ट छापल्यानंतर वापरून नुकसानीचा कायदा काय आहे हे काही कळत नसायचं. शासनाचे नक्की नियम काय आहे, हे काही वेळेला कसं परमेश्वर तुम्हाला मदत करू शकतो आणि कसं संकट येऊ शकतं. एक फार मोठं उदाहरण मी मुख्य आपल्याला सांगेन. आपल्या सगळ्यांना आठवत असेल की 26 जून 74-75ला या देशामध्ये आणीबाणी जाहीर झालेली आणि त्यावेळेला सगळ्या वर्तमानपत्रांवर बंधन होतं की आम्ही मजकूर हा कलेक्टर कचेरीतून वाचून घेतल्याशिवाय, त्यांच्याकडून अप्रूव्ह केल्याशिवाय छापता येत नसायचा. पण आपला त्यावेळेच्या दैनिकामध्ये फक्त क्राईम न्यूज असल्यामुळे आम्हाला काही त्याची गरज लागत नव्हती. पण हे करताना कधी कधी एखादा विनोद करण्याची मराठी वृत्तपत्राची जी परंपरा आहे की माझ्यापूर्वी नाही, आजच्या मराठी वर्तमानपत्रांची आहे. तर या आणीबाणीच्या काळानंतरच्या 1 एप्रिलला मी एक बातमी छापली. पहिल्या पानात मोठी, ज्याला आपण मेन हेडिंग म्हणतो, तर ती बातमी अशी छापली की आणीबाणी उठली, सर्व विरोधी पक्ष नेत्यांना मोकळं सोडलं आणि अशा अर्थाची एक मोठी बातमी छापली. एप्रिल फुल आणि पहिल्या पाठीमागच्या बाजूला म्हटले की अधिक वृत्त पान 4 पहा. आणि आम्ही त्यात म्हटलं की आज 1 एप्रिल आहे आणि एप्रिल फुल आहे. त्याच्यामध्ये फक्त विनोदाचा भाग होता. पण आपल्याला त्याचे खूप मित्र असतात, तसे काही हितचिंतकही असतात. त्यांनी राज्य शासनाकडे तगादा लावला, काही आणीबाणीची चेष्टा आहे, यांच्यावर तुम्ही फौजदारी गुन्हा दाखल करण्याची गरज आहे. आणि इतकंच आहे तर काही समाजातल्या मान्यवरांनी त्या काळातले कलेक्टर, जिल्हाधिकारी आणि पोलीस अधीक्षक यांच्याकडे हट्ट धरला की तुम्ही गुन्हा दाखल यांच्या विरुद्ध करता की आम्ही वरती मुख्यमंत्र्यांकडे जाऊ. आणि मुख्यमंत्री जेव्हा शंकरराव चव्हाण होते, शिस्तीला कडक होता माणूस, पण या सगळ्या भीतीपोटी पोलीस अधीक्षकांच्या आदेशाप्रमाणे सरकारवाडा पोलीस स्टेशनला माझ्या विरुद्ध देशद्रोहाचा गुन्हा दाखल झाला. म्हणजे माझ्या त्या वयातल्या मध्ये देशद्रोहाचा गुन्हा म्हटल्यानंतर सगळे जण घाबरून गेलेले होते. अख्ख्या गावात कळवळ होती. आणि रात्रीच मला या सगळ्या गुन्हा, म्हणजे आता अंक निघाला 4 वाजता, गुन्हा दाखल झाला रात्री 11-12 वाजता. रात्री 1 वाजता मला अटक झाली. अटक झाल्यानंतर मी त्या काळातले माझ्या सगळ्या कुटुंबाची वर प्रेम असणारे ऍडव्होकेट भिडेंना निरोप पाठवला किंवा असं संकट असं आलेलं आहे, तुम्हाला काय करता येईल ते मदत बघा. आणि त्या काळातली परिस्थिती अशी होती की देशद्रोहाचे गुन्हा दाखल झालेल्या लोकांना तातडीने मिसाच्या कायद्याखाली काही वर्षांसाठी जेलमध्ये पाठवायची. आणि लोकांनी असं गृहीत धरलं की आता मी मिसामध्ये चाललो. आणि दुसऱ्या दिवशी सकाळी मला कोर्टामध्ये उभं केलं. ऍडव्होकेट जे.बी. भिडे, त्यांना आम्ही बाळासाहेब म्हणायचो, ते माझ्यासाठी तिथे उभे राहिले आणि कोर्टावर समोर त्यांनी 2 तास आर्ग्युमेंट केलं. आणि त्याच्यावर त्यांनी भर एवढाच दिला की याचं वय, हा तरुण मुलगा आहे, नंबर 1. नंबर 2, याच्यावर कधी साधी एनसी तरी आहे का? नंबर 3, याची काही गुन्हेगारी प्रवृत्ती आहे का? नंबर 4, याचे काही राजकीय इंटरेस्ट आहेत का? ही केवळ एक विरोधाचा भाग आहे. याच्याकडे आपण असं बघितलं पाहिजे. तुम्ही यांना जामीन दिला पाहिजे. सरकारी वकिलांनी जामिनाला कट्टर विरोध केला आणि शेवटी कोर्टाला भिडे साहेबांचं म्हणणं पटलं आणि मला त्यांनी जामीन दिला. आता जामीन दिला इथपर्यंत ठीक होतं, पण ते टांगती तलवार जी होती देशद्रोहाची ती मोठी होती. आणि म्हणून मग आता काय करायचं, तर त्यावेळेला त्या जिल्ह्याचे मोठे नेते होते व्यंकटराव हिरे, ते माझ्यावर अक्षरशः पुत्रवत प्रेम करायचे. मी व्यंकटरावांकडे गेलो, म्हटलं भाऊ असं असं घडलं आणि माझ्यावर असा असा गुन्हा दाखल झाला.
ते म्हणे अरे बाबा आधी आणीबाणी आहे, तू थोडीशी काळजी घ्यायला पाहिजे होती. विनोद तरी असला तरी सगळ्यांना विनोद कळतो असं नाहीये. हरकत नाही, तू म्हणे उद्या सकाळीच तुझ्या नावाचा एक अर्ज घे, मुख्यमंत्र्यांच्या आणि गृहमंत्र्यांच्या नावाने तयार करून, आणि उद्या सकाळी मला आमदार निवासामध्ये 10-11 वाजता भेट. मी आणि त्यावेळेला माझ्या बरोबर नाशिकचे त्यावेळेचे आमदार विलास सोनारी, त्यावेळेचे माझे व्यवस्थापक मधुकर मुरकुले, आम्ही मुंबईला गेलो आणि गेल्या गेल्या ठरल्याप्रमाणे व्यंकटराव हिरे आमदार निवासात आले. आणि मग ते मला घेऊन त्यावेळेचे एक गृहराज्यमंत्री होते रमेश वळवी म्हणून, त्यांच्याकडे गेले आम्हाला घेऊन, आणि त्यांना त्याने हे सगळं थोडक्यात सांगितलं. नाही म्हणे तुम्ही कसं काय हे करतात. त्यांनी व्यंकटरावशी अतिशय वाईट वर्तणुकीने बोलले. ते पहा म्हणे माझ्या टेबलावर त्याचा व्हिसा प्रपोजल आहे, त्यांना आम्ही कुठल्याही क्षणी अटक करून विसापूर जेलला पाठवणार आहे. आणि तुम्ही तर व्यंकटरावने जायचंय बघा म्हणे, आणि ह्या मुलाचं आयुष्य बर्बाद करायचं आहे का? आणि तुमच्यात जर हिंमत असेल तर मी उद्या हे डिक्लेरेशन माझ्या नावाने करतो, काय तुम्हाला केस करा की माझ्यावर करा, त्याला त्रास नाही द्यायचा. ते काय ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हते. पण व्यंकटराव तिथून निघाले, मला घेऊन दुसरे गृहराज्यमंत्री होते शरदराव पवार, त्यांच्याकडे घेऊन गेले. शरदरावांनी हे सगळं ऐकलं. त्यावेळी तुम्ही म्हणता त्या मताशी मी 100% सहमत आहे, पण याच्या संबंधी निर्णय घेण्याचा अधिकार मला नाही, तो फक्त मुख्यमंत्र्यांना आहे. पण त्यांनी सांगितलं आता मुख्यमंत्र्यांना आपण आता रात्री घरीच भेटू, आता खूप गर्दी आहे. रात्री 9 वाजता आम्ही आदरणीय शंकरराव चव्हाण यांच्या मुख्यमंत्र्यांच्या सह्याद्री बंगल्यावर गेलो. बंगल्यावर गेलो तर एक तर व्यंकटरावांवर शंकरराव चव्हाणांचा प्रचंड विश्वास होता. त्यांनी हे सगळं त्यांना थोडक्यात सांगितलं की त्याची पुनरुक्ती करत नाही. त्यांनी सांगितलं की भाऊ तुम्ही ज्या अर्थी आले त्या अर्थी माझा तुमच्यावर विश्वास आहे. हा मुलगा तरुण दिसतोय, त्याचं आयुष्य बर्बाद होऊ नये असं तुमच्या हातात माझंही मत आहे. काही अर्ज आणलाय का तुम्ही? मी त्यांना माझा अर्ज दिला. त्यांनी त्या अर्जावर त्यांच्या हस्ताक्षरात लिहिलं, त्याची कॉपी माझ्याकडे आहे. इमिजिएट विड्रॉ द केस अँड रिपोर्ट मी. म्हणजे फक्त केस विड्रॉ करा असं नाही, तर केस काढून मला लगेच कळवा. आणि तो वायरलेस मी रात्री 25 एक्सप्रेसने नाशिकला आलो, उशीर झाला. सकाळी 8 वाजताच मला पोलीस अधीक्षक कार्यालयात, तेव्हा काही मोबाईल नव्हते, शिपाई घ्यायला आला. म्हणजे साहेबांनी तुम्हाला बोलवलं. त्यावेळेस ते एसपी होते आणि मोरेश्वर विचार म्हणून होम डीवायएसपी होते, माझे मित्र होते. त्यांनी सांगितलं तू काय केलं म्हणे, आम्हाला वायरलेस आला, आजच्या आज केस विड्रॉ करा म्हणे. मुख्यमंत्र्यांनी रिपोर्ट मागितला. म्हणजे अशा प्रकारे आलेलं एक मोठं संकट. आणि चौथ्या दिवशी कोर्टात पोलीस म्हणजे त्याच दिवशी म्हणजे घटनेच्या चौथ्या दिवशी पोलिसांनी अर्ज दिला आणि माझ्यावरची केस काढून घेतली. म्हणजे अशा प्रकारचं संकट आलेलं नाही. ते जर त्या क्षणी झालं नसतं तर कदाचित तिथे विसाचं प्रपोजल माझं गेलेलं होतं. मी 2-4 दिवसानंतर विसापूर जिल्हा किती दिवस गेला होतो माहित नाही. कोणते काम करताना संकट त्याला आपल्याला सामोरं जावंच लागणार. येस. भाऊ आज तुम्ही आमच्याशी भरभरून गप्पा मारला. त्याचबरोबर भ्रमरचा पहिला दिवस तर आतापर्यंत जी वाटचाल सुरू आहे त्याबद्दल आपण सांगितलं. आणि आपला जो फिटनेस आहे तो असाच कायम ठेवा. आपण अमृत महोत्सव नाही तर माझ्यामध्ये शतक महोत्सव आपण गाठावं असा आज आम्ही नाशिककरांतर्फे एनके न्यूज तर्फे आपल्याला सदिच्छा व्यक्त करतो. मी आमच्याशी गप्पा मारले त्याबद्दल धन्यवाद. पण केवळ आपल्या कामाची हौस आणि मुख्य मला लोकांमध्ये राहणं आवडतं. लोकांमध्ये जर मी राहिलो नाही तर आणि घरी जर बसून राहिलो तर माझी तब्येत